रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम वैंकुवर भजन परिवार आणि सर्व अनुषंगिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आणि समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या मनाच्या श्लोकातल्या क्रमांक 17व्या मनाच्या श्लोकाचं निरूपण आपल्या समोर समर्थ कृपेने मी सुरू करतो. आपण सर्वजण काळजीपूर्वक ऐकणारे आहातच, पण तरीही पुन्हा वक्ता या नात्याने सर्वांना सप्रेम विनंती करतो की अतिशय महत्वाचा विषय सुरू आहे. या अर्थाने हा श्लोक आपण सर्वांनी ऐकून घ्यावा, कारण जीवनातलं आत्मसाक्षात्कार न होण्याचं सगळ्यात मुख्य कारण समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकात सांगितलेलं आहे. श्लोक आत्ताच काकांनी म्हटलेला आहे, त्यामुळे मी त्याची आवृत्ती करत नाही. त्या श्लोकाची थोडीशी प्रस्तावना मी आपल्या समोर करतो. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्या संपूर्ण वाङ्मयाचा वेद वेदांत अनेक प्रकारची शास्त्र पुराण सांगोपांग अभ्यास केला. समर्थांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे पाठीमागे, की 12 वर्ष समर्थांनी केवळ तपश्चर्या केली नाही, केवळ जपजाप्य केलं नाही, केवळ ध्यानधारणा केली नाही, तर त्या काळामध्ये नाशिकला रोज 3 तास गुणिले 365 दिवस गुणिले 12 वर्ष इतकं श्रवण केलं. बहुश्रुतता आणि बहुअभ्यासिता हा समर्थांचा फार महत्वाचा सद्गुण आहे. म्हणून जे वेदांतांनी सांगितलेलं आहे आपल्याला की सद्गुरू कसा असावा, तर श्रोत्रिय असावा म्हणजे विद्वान असावा, आणि ब्रह्मनिष्ठ असावा म्हणजे आत्मसाक्षात्कारी असावा, म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये मास्टर असावा. हे समर्थांच्याकडे आहे. आत्तापर्यंतचे होऊन गेलेले सगळे लोक, आत्ता समोर असणारे लोक आणि वास्तविक प्रत्येकाच्या शरीरात आतमध्ये असणारं आत्मतत्व त्याला न कळण्याचं काही कारण नाहीये वास्तविक, पण तरीही त्याला ते कळत नाही. समर्थांचा अभंग आहे, देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी, मूर्ती त्रैलोकी संचली पण दृष्टी विश्वाची चुकली, भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन, आणि रामदास धन्य झाला देही देव प्रगटला. तो देव जवळ आहे, अंतरंगामध्ये आहे, तरीही का नाही भेटत आहे? याचं कारण समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. एक ब्रह्मसूत्रातलं सूत्र सांगतो, खूप काळजीपूर्वक आपण ऐका. या विश्वनिर्मितीचा विचार करीत असताना हे विश्वनिर्माण कसं झालं आणि का झालं, हे 2 प्रश्न फार महत्वाचे आहेत. हे विश्वनिर्माण कसं झालं आणि का झालं, तर कसं झाल्याचा विचार आता आपल्याला करायचा नाहीये, पण का झालं, व्हाय, हाऊ नको आता, पण व्हाय, कशा करता. जर तो एकटा एक आनंद रूप होता, सच्चिदानंद असं त्याचं स्वरूप आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मा श्रुती आहे, मग त्याला हे का निर्माण करावं असं वाटलं? तर म्हणाले, उपनिषद सांगतात स एकाकी न रमते, त्याला एकट्याला कर्मेना. कर्मेना तर तो आनंद रूप कसा? आनंद रूप जर तो आहे तर त्याला अनेक व्हावंसं का वाटलं? तर याचं उत्तर ब्रह्मसूत्रकारांनी लिहिलं, लोकवत्तू लीला कैवल्यम. त्याला असं वाटलं की आपण खेळ करावा. जसं आपण एकटे आनंदात असतो, सगळं छान असतं, तरी आपण पत्त्याचा डाव मांडतो, तिकडूनही आपण होतो, इकडूनही आपण होतो की नाही. किंवा हल्ली आपण गेम खेळतो कॉम्प्युटरवरती काही, किंवा मोबाईलवरती आपण गेम खेळतो. काय कारण आहे हो?
किंवा आपण चांगले आहोत तरी आपण आपली सेल्फी काढतो. काय चांगले आहोतच की, कशाला सेल्फी काढायची, काय गरज आहे. पण जसं आपण आनंदरूप आहोत म्हणजे काय आहोत असं आपलं आपल्याला बघावं असं वाटतं, तसं त्या परब्रह्म तत्वाला वाटलं असं म्हणायचं, ही संगती लावायची. बरं, असं झालं असं नाही. अजातवादाचा जर विचार केला, अजातवाद म्हणजे काही निर्माणच झालं नाही असा विचार केला तर काही झालंच नाहीये. अनेक वाद आहे, चिदविलासवाद आहे, मायावाद आहे, तसं अजातवादाप्रमाणे नाहीच झालं. पण झालं असं गृहीत धरतोय म्हणून संगती लावायची. म्हणून त्यांनी सांगितलं ब्रह्मसूत्रकारांनी, लोकवत्तु लीला कैवल्यम, खेळ करावा असा वाटला त्याला, गंमत करावीशी वाटली. रामही आपण व्हावं, रावणही आपण व्हावं, फार वरचा विचार आहे हा, असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्यानं अनेक प्रकारचे जीव निर्माण केले, आपल्यातूनच निर्माण केले. जसं समुद्राच्या फेसामधून, समुद्राच्या लाटेमधून फेस निर्माण झाला. आणि फेस म्हणजे काय, बुडबुडे आहेत. आता जेवढे बुडबुडे आहेत तेवढी सूर्याची प्रतिबिंब पडली, आणि सूर्याच्या प्रतिबिंबांची जेवढी संख्या आहे तेवढे बुडबुडे आहेत, म्हणूनच तेवढी संख्या झाली. वास्तविक ते अनेक सूर्य आहेत का, तर नाही, सूर्य एकच आहे. पण तरी आपल्याला असं वाटतं की इतके सूर्य त्या बुडबुड्यांमध्ये पडलेत, प्रतिबिंब आहेत. तसं एवढे जीव निर्माण केले. कशाला निर्माण केलेत, तर त्याला आता खेळायचं. आता खेळाचा आनंद जर घ्यायचा असेल तर ज्याला खेळायला द्यायचंय त्याला काही स्वातंत्र्य द्यावं लागतं, तर खेळाचा आनंद घेता येत. असं कठपुतल्याच्या बाहुलीसारखं नाही होत खेळ. जसं आता नीरज चोप्रांनी सुवर्ण पदक जिंकलं, त्यांना स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही अमक्यापर्यंत भाला फेकून दाखवा, आणि त्यांनी भाला फेकला, भालाफेकीमध्ये सुवर्ण पदक दिलं ना इंडियाला त्यांनी. किंवा त्या मीराबाई चानूनी ते वेट लिफ्टिंग मध्ये कांस्य पदक मिळवलं. त्यांना काही स्वातंत्र्य द्यावं लागतं, तसं जीवांना स्वातंत्र्य दिलं. खेळाचा आनंद घ्यायचा असेल तर खेळणाऱ्यांना स्वातंत्र्य द्यावं लागतं की इतकं तुम्ही खेळू शकता, जा. आता जीवाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते खेळण्याकरता मिळालं. पण जीवाची समस्या काय झाली, जीवानी हा स्वातंत्र्याचा मिळालेला भाग फक्त खेळाकरता न वापरता खेळातले पदार्थ आपले मानण्याकरता वापरायला सुरुवात केली. खेळातले पदार्थ कोणाचेच नसतात. स्टंप, बॅट, अमकं तमकं ते कंपनीचं असतं. तुम्ही फक्त खेळायला गेलाय स्टेडियम मध्ये, तुम्ही फक्त खेळायचंय, एन्जॉय करायचंय, आणि त्याद्वारे मालकाला तुम्ही आनंद द्यायचा आहे. पण झालं असं की खेळातले पदार्थ त्याला असं वाटायला लागलं माझे आहेत, स्टंप माझे आहेत, बॅट माझी आहे, आणि माणसं पर्सनली घ्यायला लागली. बघा, पर्सनली जेव्हा घेतलं जातं ना तेव्हा खेळाचा आनंद दूर होतो. नाही का, ते ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ते स्लेजिंग करतात, काहीतरी शिव्या दिल्यासारखं करतात, आपलेही खेळाडू काही करतात असं ऐकतो आपण. म्हणजे त्याला उकसवणं म्हणतात ना, आता आउटच करतो याला, अमकच करतो, पर्सनली घ्यायला लागले, आणि त्यामुळे खेळाचा आनंद निघून गेला. नेमकं हेच सांगणारा हा श्लोक आहे. वास्तविक आपली जबाबदारी आपण उत्तम करायची आहे, पार पाडायची आहे. मला समजा जबाबदारी दिली प्रवचन का, उत्तम प्रवचन करायचं, जे जिथपर्यंत जमतायत, जोपर्यंत मी दुसरं काही काम करत नाहीये तोपर्यंत मला अशी आज्ञा होत नाही की बाबा आता प्रवचन बंद कर आणि लिहायला सुरुवात कर, किंवा प्रवचन बंद कर, लिहिणंही बंद कर आणि आता ध्यान कर, अशी मला माझ्या सद्गुरूंची वा ईश्वराची आज्ञा होत नाही तोपर्यंत मी हे काम करायचं, किंवा ते करून हे करायचंय. ते काम मी मनापासून करायचं का, मी पर्सनली घ्यायचंय काही काय, हो इतकं मी प्रवचन करतोय पण लोक कॅमेरा ऑफच ठेवतायत, हो मला त्यांचे चेहरे दिसत नाहीत. हो आता गेल्या प्रवचनामध्ये मी म्हणलो कोणी चहा पिऊ नका, हे गंमत म्हणून बोललो किंवा सहज बोललो तर हरकत नाही. पण ते पर्सनली जर मी घ्यायला लागलो, वैयक्तिकरित्या त्यामध्ये मी जर गुंतायला लागलो, तर माझं प्रवचनातलं लक्ष आपोआप कमी होणार आहे, म्हणजे खेळातलं लक्ष कमी होणार आहे. आणि ज्या खेळाकरता मला भगवंतांनी योजना केली आहे, ऑन डेप्युटेशन आपण सगळे आलो, फक्त प्रवचनाचा मुद्दा नाहीये. प्रवचन हे लोकांकरता आहे, मी माझ्या घरामध्ये, या घरामधला करता आहे. समजा उदाहरणार्थ प्रत्येकाने आपला आपला विचार करा, मी या घरातला करता आहे, मी कुणाचा तरी नवरा आहे, मी कुणाचा तरी बाप आहे, मी कुणाचा तरी मुलगा आहे. म्हणजे हे माझ्या आश्रमातली, ही माझ्या घरातली व्यवस्था आहे, तर ते पण मी माझी ड्युटी उत्तम बजावली पाहिजे. माझ्या पत्नी करता, माझ्या मुलाबाळांकरता, माझ्या आई वडिलांकरता, माझ्या शेजार पाजाऱ्यांकरता
जे कर्तव्य उत्तम करायला पाहिजे ते मी उत्तम केलं पाहिजे, म्हणजे खेळातला आनंद मिळणार आहे. कोणी मला काही बोलला तर ते सुद्धा मी खेळतोय अशा अर्थाने विचार करायला पाहिजे. मी माझ्या पदार्थ बोलत नाहीये, गोंदवलेकर महाराजांचं स्वच्छ वचन आहे, खेळा ऐसा प्रपंच मानावा. वी आर प्लेइंग, आपण खेळतोय अशा अर्थाने जर विचार केला तर कुणी मला वाईट बोलला तर ते पण मी खेळाच्या अर्थाने घेतलं पाहिजे. अच्छा असं आहे का, आता मी आउट होणार नाहीये. त्यांनी बॉल टाकलाय माझ्याकडे, त्यांनी कामक्रोधाचा बॉल टाकलाय, मी क्रोधित व्हायला पाहिजे याकरता बॉल टाकलाय. आता मी विवेकाची बॅट घ्यायची आहे आणि तो चेंडू सीमेपार टोलवायचा, 6 किंवा 4 मारायची आहे. पण मी बोल्ड होतो आणि मला राग येतो, तो जिंकला की नाही आणि तो आउट म्हणतो. आता तो आउट म्हणल्याचा मला अजून राग येतो. ऍक्च्युली झालंय काय, कशा करता मनुष्य समाधान हरवून बसलाय. समाधान कुठून, काही बारामतीहून बोलवायचं नाहीये, समाधान अमक्या देशाहून स्वर्गातनं बोलवायचं नाही, समाधान आपल्या जवळच आहे. म्हणून समर्थ या 17व्या मनाच्या श्लोकामध्ये अत्यंत सावधानतेने, आता समर्थ फिलॉसॉफी बोलायला सुरुवात करतायत. इतका वेळ समर्थांनी नीती सांगितली, इतका वेळ समर्थांनी जगाची वास्तवता सांगितली. गेल्या 3 प्रवचनामध्ये, गेल्या 3 श्लोकामध्ये, गेल्याच एका प्रवचनात आपण 3 श्लोकांचा विचार केला. त्यामध्ये आपण मृत्यूचा विचार केला. मृत्यू याचा अर्थ काय, देह बदलणे, शर्ट बदलणे. शर्ट, जुना शर्ट झाला तो टाकून देतो, नवीन धारण करतो की नाही. आता काय होतं, शर्ट, जुना शर्ट किंवा बनियन असा ओला झाला ना, घट्ट चिकटला ना, तर निघता निघत नाही. म्हणून मृत्यू आम्हाला अवघड वाटतो. याचा विचार करून आलोय, आता तिकडे जायला नको, मी पुढचा मुद्दा सांगतोय. आता इथून समर्थ पुढे काही फिलॉसॉफी सांगतायत की माझ्या जीवनामध्ये मी किती व्यर्थ चिंता करावी, काय चिंतेची गरज आहे. एक दृष्टांत सांगतो, गंमतशीर दृष्टांत आहे. एक गाव होतं, त्या गावामध्ये, गावाच्या बाहेर एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी आजी राहत होती. लोकांना वाकळ शिवून देणं, लोकांचं काही काम करणं, असं म्हातारपणी ती काम करायची. त्यात तिला 2 पैसे मिळायचे, त्यात तिचा व्यवहार चालायचा. वाकळ म्हणजे जाड गोधडी, जुन्या कपड्यांची पूर्वी शिवली जात असे. ते कपडे असे मांडायचे, एक साडी म्हणा किंवा मोठं धोतर, त्याच्यावर कपडे मांडायचे, दुसरं धोतर त्यावर ठेवायचं आणि आतले कपडे हलू नयेत, बारके बारके कपडे, म्हणून जवळून शिवण घ्यायची, जाड असं पांघरून करायचं. जुन्या लोकांना कळेल वाकळ म्हणजे काय, किंवा गोधडी म्हणजे ते काम करायची ती. त्या कामात आता आपल्याला काही रस नाहीये, तर ते काम करणारी ती म्हातारी आजी कधी आली वाकळ शिवायला तर शिवायची, तेवढ्यात तिचं भागायचं. आणि दारात येऊन अशी अशी करून दारात येऊन बसायची. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांकडे बघायची, बैलगाड्या होत्या पूर्वीच्या काळी, माणसांकडे बघायची, घोड्यांकडे बघायची, बैलांकडे बघायची, गायींकडे बघायची, लोकांकडे बघायची, कधी गप्पा मारायची. अशी एक म्हातारी एक दिवस आजारीच पडली. आजारी पडली म्हणजे अंथरुणाला खेळली हो. आता पूर्वीच्या काळी माणसं एकमेकांची फार नोंद घेत असत. कोणी आजारी पडला गावातला तर सगळे लोक त्याची काळजी घ्यायचे. कोणी खाऊ आणून दिला, कोणी वरण भात आणून दिला, कोणी भाकरी आणून दिली, कोणी चटणी आणून दिली, असं कोणी औषधं आणून दिली. एक दिवस वैद्य आले, वैद्यांनी काही औषधं दिली. अशा प्रकारे सगळं काय व्हायचं ते झालं. आणि होता होता ती म्हातारी अगदी मरायला टेकली, अंथरुणाला घट्ट खेळली, आता काही ती वाचत नाही. एक चांगले वैद्य त्या गावात राहणारे, त्यांना कळलं अशी म्हातारी आजारी पडली, ती काही बरी होत नाहीये. म्हणून ते भेटायला आले आणि त्या आजींना विचारलं, आजी बोलता येते का? ती म्हणली, अजून येतंय बोलता मला. हो, पण मी अगदी आजारी आहे. आजी म्हणाली, तुमचा नाडी पाहिल्यानंतर लक्षात येत आहे तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुम्ही आजारी पडलात त्याच्या आधी काही पाहिलं होतं का? तिला वाटलं भूतप्रेत वगैरे पाहिलं का अशा अर्थाने. ती म्हणाली, तसं काही नाही पाहिलं. तुम्ही काही प्रसंग पाहिलात का? ती म्हणाली, हो, मी असं पाहिलं की मोठ्याच्या मोठ्या बैलगाड्या असतात ना. ऐकू येतंय ना? हात वर का, ऐकू येतंय ना? येतंय व्यवस्थित येतंय. इकडचे लाईट गेलेत, असू दे. तर तुम्ही काय पाहिलं? ते म्हणे मोठ्या बैलगाड्या असतात ना, त्या बैलगाड्यांवरून
खूप मोठा असा कापूस, बैलगाडी भर कापूस, अशा खूप बैलगाड्या गेल्या इथून. कुणी शेतकऱ्यांनी शेती केली, ओळखीचं नाही कुणी, आणि त्यांनी कापूस पिकवला आणि तो कापूस सरकी म्हणतात त्याला, म्हणजे त्यातल्या बिया सकट असेल तर सरकी, सरकीचा कापूस. आणि असा तो 1 2 3 4 100 बैलगाड्या गेल्या इथनं माझ्या डोळ्यासमोर. 100 बैलगाड्या गेल्या, 100, एक नाही दोन नाही 100. ते म्हणले मोजल्या? हो म्हणले, मला काही कामच नाही त्यामुळे मी मोजत बसले. बर, मग तुम्हाला आजारी पडायचं काय कारण? ते म्हणाले, मी विचार करत बसले, आतमध्ये आले, मी भाकरी चटणी खाल्ली, विचार आता या 100 बैलगाड्या भर कापूसांना कातकरी किती मिळणार? ते कापूस पिंजायला लागतो ना, पिंजारी किती मिळतील, कधी मिळतील? मग कापूस पिंजल्यानंतर त्याची वस्त्र किती शिवली जातील? वस्त्र शिवल्यानंतर तेवढं गिऱ्हाईक मिळेल का? 100 बैलगाड्या कापूस कसा खपणार? कसा खपणार? या विचाराने मी आजारी पडली. कापूस या बाईचा नाही, काही संबंध नाहीये. ते वैद्य म्हणाले, हो का, ते तुम्हाला कळलं नाही का? ते म्हणले, काय? अहो, पुढच्या 2 गावं पलीकडे गेले आणि ते सगळं बैलगाड्या उभ्या होत्या, बैल सोडले होते बाजूला आणि ते चरत होते, आणि अचानक आग लागली, 100च्या 100 बैलगाड्या कापूस बैलगाडी सकट जळून गेला. ती म्हणली, हो का? म्हातारी टणकन उठून बसली. हाय का म्हणे, अरे एकदम एका मिनिटात तिची तब्येत चांगली झाली. हा कीर्तनकारांचा दृष्टांत आहे, हरदासी दृष्टांत. कशा करता मी सांगतोय आपल्याला? जशा बैलगाडीचा त्या कापसाचा हिचा संबंध नसताना सुद्धा ही चिंता करत बसली आणि आजारी पडली, तसं माणसाला ज्याचा काही संबंध नाहीये त्याची चिंता करायची सवय असते. आणि म्हणून सेल्फ इम्युन डिसीज नवीन शब्द आहे. आतमध्येच आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार करून 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 आपल्याच पेशींमध्ये टॉक्सिन्स तयार करतो. आणि हल्ली जे डायबिटीज, ब्लड प्रेशर, अमक तमक, अल्झायमर वगैरे होतं ना, याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं मेंदूचा, विचारशक्तीचा केलेला चुकीचा वापर, निगेटिव्ह थिंकिंग. चिंता हा विषय लक्षात घ्याल. चिंता आणि चिंतन यामध्ये धातू एकच आहे, चिंत चिंत याची धातू आहे. पण देहाकरता, नश्वर गोष्टींकरता केली जाते ती चिंता, आणि शाश्वताच्या प्रेमाकरता, भगवंताच्या कृपेकरता केलं जातं ते चिंतन. जे माझं नाहीये ते माझंच आहे असं मानलं आणि सुरू झाली ती चिंता. जसं त्या कापसाच्या, आता हा दृष्टांत कायम लक्षात ठेवायचा, कापसाच्या बैलगाडींचा आणि त्या म्हाताऱ्या आजीचा काही संबंध नाही. असला संबंध तर एखादा बैलगाडीवाला खाली उतरला तर त्याला तांब्याभर पाणी देणे एवढा संबंध आहे. व आजी मला पाणी देता का? देतो, हे घ्या कळशीभर पाणी घ्या, तुम्ही 10-20 लोक पिऊन घ्या, एवढाच संबंध आहे. बाकी काहीही संबंध नाहीये. आपण म्हणाल, बुवा असं कसं म्हणताय तुम्ही, आम्ही आमच्या मुलाची चिंता नको का करायला? आम्ही आमच्या घराची नको का चिंता करायला? आम्ही आमच्या मनाची चिंता नको का करायला? आम्ही आमच्या शरीराची चिंता नको का करायला? आता जसं आपण लोकवत्तू लीला कैवल्यम असा मुद्दा पाहिला, तसा एक खूप छान विषय येतो चिंता याच्याकरता. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी अनेक ग्रंथावर भाष्य लिहिलंय, उपनिषदांवर भाष्य लिहिलं, गीतेवर भाष्य लिहिलं, ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं. वाचण्यासारखं आहे. आज जयाताई नाही आल्या का? आहेत आहेत. हा, मी आहे. बर बर बर, ओके ओके, हो हो. नाही, खास त्यांना आवडणारा विषय म्हणून बोलतोय. सगळ्यांकरताच आहे तो, पण त्या मला फिलॉसॉफीच्या अभ्यासिका वाटतात किंवा आहेत, म्हणून मी जरा थोडस. तर आचार्यांनी जे भाष्य लिहिलंय त्या गीता भाष्यामध्ये उपोद्घात सोडून द्या, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, याच्यावरती आचार्यांनी एकही शब्द लिहिलेला नाहीये. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकापर्यंतही काही लिहिलं नाहीये. एकदम दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये अर्जुनाची अवस्था सांगितली आणि यानंतर आचार्य बोलायला सुरुवात करतायत. फार सुंदर, म्हणजे मला इतका तो मुद्दा आवडला. आचार्य म्हणाले, पहिला अध्याय पूर्ण, बर का, पहिला अध्याय पूर्ण, म्हणजे त्याचे श्लोक आहेत ते 47 श्लोक आहेत मला वाटतं.
आणि दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक, आणि या 10 श्लोकानंतर आचार्य बोलायला सुरुवात करतायत. एकच वाक्य आचार्य बोलले, ते आपल्याला आज थोडस पाहायचंय. आचार्य म्हणाले 10 श्लोकानंतर की झालं काय, इति एतदंतः. 57 श्लोकानंतर बोलतायत बरं ते. एकही शब्द आतापर्यंत बोलत नाही. अर्जुन इतकं बोलतोय, असं बोलला तसं बोलला, अर्जुना कृष्णा असं कसं होईल तसं कसं होईल, मी अमुक कसं मारू, तमुक कसं करू. भगवान एकही वाक्य बोलत नाहीत. भगवान बोलायला सुरुवात करतात अशोचानम. 11वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा. तर त्याच्या आधी आचार्य म्हणतात इति एतदंतः प्राणिनाम शोक मोहादी संसार बीज भूत दोषोद्भव कारणम कारण प्रदर्शनार्थत्वेन व्याख्यायो ग्रंथः. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आचार्य सांगतात अर्जुनाच्या एकही मुद्द्याकडे भगवंतही लक्ष देत नाही आणि आचार्य लक्ष देत नाही. ते म्हणाले बर अर्जुन जो म्हणतो तो काही वाईट बोलत नाहीये. तो म्हणतोय मी संन्यास घेतो, तो म्हणतोय मी हिमालयात निघून जातो. यांना ठार मारल्यानंतर मी एन्जॉय काय करू शकणार आहे. आपण पराक्रम करायचा आणि ती ट्रॉफी, ते मिळालेलं गोल्ड मेडल घरी येऊन आपल्या आई वडिलांना त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं, त्यांना नमस्कार करायचा, आजी आजोबांना. त्यांनाच मारायला सांगतोस कृष्ण तू. अर्जुनाचं म्हणणं चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाहीये. फक्त ज्या वेळेला तो म्हणतोय ना ती वेळ चुकीची. आणि म्हणून काय सांगतायत आचार्य, शोक आणि मोह या दोन्हीच्या प्रभावाने अर्जुन बोलतोय. तो उपरतीने बोलत नाहीये, तो त्राग्याने बोलतो. संन्यास उपरीतीने घ्यावा का त्यागाने घ्यावा? बायकोशी पटत नाही म्हणून संन्यास घ्यावा का भगवंताची भेट व्हावी म्हणून संन्यास घ्यावा? काय करावं? आणि म्हणून शोक मोहाचा थोडा विचार आम्हाला करायचा आहे. आपण सगळेजण माणसं परिपक्व अंतःकरण चतुष्टयानं प्राप्त आहोत. इतर प्राण्यांना एवढं अंतःकरण चतुष्टय सिद्ध स्वरूपात मिळालेलं नाही. थोडंसं ऐका, ज्यांना सवय नाही त्यांना थोडंसं हे कंटाळवण होईल. आपल्याकडे अंतःकरण म्हणतो आपण. माझ्या अंतःकरणाला वाईट वाटलं, माझ्या अंतःकरणात असं आलं. अंतःकरण म्हणजे काय? अंतः म्हणजे आतलं. शरीराच्या आतमध्ये प्राण आहेत, प्राणाच्या आतमध्ये मनबुद्धी आहे. गीतेने सांगितलं इंद्रिया आणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. तर आपल्या आतमध्ये एक अंतःकरण आहे, आतलं इंद्रिय. करण याचा अर्थ इंद्रिय, उपकरण म्हणतो ना, करण उपकरण. तर अंतःकरण याचा अर्थ आतलं, शरीराच्या आतमध्ये असणारं, प्राणांच्याही आतमध्ये असणारं इंद्रिय अंतःकरण. हे अंतःकरण नेहमी 4 रूपांनी काम करतं. याला अंतःकरण चतुष्टय असं म्हटलंय आचार्यांनी. जर कार्य करत नसेल तर नुसतं अंतःकरण आहे, ते धरलं तर अंतःकरण पंचक म्हटलंय समर्थांनी. पंचक म्हणा नाही तर चतुष्टय म्हणा. चतुष्टय म्हणजे 4. अंतःकरण म्हणजे आपलं जीवाला टॅकल करणारं, जीव स्वरूप जगवणारं, जीव स्वरूपानं आपल्याला जगायला लावणारं असं आपलं अंतःकरण 4 रूपांनी काम करतं. एक मन, दुसरं बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार. अंतःकरण एकच आहे, पण ते जेव्हा मनरूपानं प्रवाही होतं, मनरूपानं वर्क व्हायला लागतं, काम करायला लागतं, तेव्हा ते काय करतं? अंतःकरण मनरूपानं काम करतं. त्यावेळेला कन्फ्युजिंग पोझिशन, हे करू का हे करू. ते म्हणले बुवा तुम्ही आमच्याकडे आलाय, तुम्हाला चहा देऊ का कॉफी देऊ? ते म्हणले असं आहे, चहा व्हायला वेळ लागतो, कॉफी पटकन होते, आधी कॉफी द्या चहा होईपर्यंत. विनोद लक्षात राहण्याकरता आहे. और जेव्हा असतो हे करू का हे करू, अमुक करू का तमुक करू, कॅमेरा ऑन करू का नको करू, आत्ता जेवू का नको जेवू, कायम कीर्तनाला जाऊ का नको जाऊ, कायम हे करू का हे करू, हे करू का हे करू, हे करू का. या स्थितीमध्ये असणाऱ्या अंतःकरणाला मन असं म्हणतात. मनाचं कार्य काय? संकल्प विकल्प वारंवार येणार आहे बरं. हे
साधारण वेदांत बोलायला लागला, आचार्य बोलायला लागले, किंवा हे सगळे बोलायला लागले की काही काही गोष्टी सोडून देतात. माझे गुरुजी सांगतात, आम्ही नेहमी प्रवचनात सुरुवातीला साप सोडून देतो. रज्जू सर्प न्याय सारखा येतो, वारंवार येतो आणि वारंवार येणार आहे. जसं स्वयंपाक करणाऱ्या लोकांनी लक्षात घ्याल, फोडणीचा डबा रोज वर येतो की नाही. तुम्ही पदार्थ कुठला करा, फोडणीचा डबा तोच असतो. आता उपास आहे तर जिरे आणि तूप, उपास नाहीये तर मग तेल आणि हळद मोहरी, आणि त्यात पुन्हा कशा प्रकारची फोडणी आहे त्या प्रकारे आपण बदलतो. ते सगळ्यात काही मसाला घालावा लागत नाही. मसाल्याचाही डबा असतो, त्यात मिसळणीचा डबा असतो. तसं तसं हे सगळे मिसळणीचे डबे आहेत. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं त्यावेळेला त्याला म्हणतात मन. मनाचं कार्य काय? संकल्प विकल्प करणे. केला संकल्प, विकल्प आला, और म्हणजे विकल्प, हे करू का हे करू. पण एकदा निश्चय होतो, नाही आपण कॉफीच घेऊया. असं आहे, इडली वगैरे आंबवलेले पदार्थ खाल्ले ना की त्यानंतर कॉफी घ्यावी. ते दक्षिणेतले लोक नाही का चहा कमी घेतात बघा, ते इडली वगैरे खातात तर ते रोज कॉफीच घेतात. त्यांनी ते पचते असं म्हणतात. कॉफीने ते सगळं पचतं, आंबवलेले पदार्थ पचतं असं ते म्हणतात. बरं, माझा काही त्याचा अभ्यास नाहीये, ते लोक म्हणतात ते सांगितलं. तर याचा कोणाचा अभ्यास असेल तर ते लगेच मेसेज करतील मला, बुवा असं नाहीये. ठीक आहे, मला फक्त दृष्टांत द्यायचा. कॉफी घेऊया, निश्चय झाला. आता अंतःकरण इतका वेळ कन्फ्युजिंग पोझिशन मध्ये होतं, हे करू का हे करू, हे करू का हे करू, हे करू का हे करू. पण आता निश्चय झाला तेव्हा अंतःकरणाचं स्वरूप बदललं. निश्चयात्मिका बुद्धी, संकल्प विकल्पात्मक मनः आणि निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय झाला, शिक्का मारते ती बुद्धी. निश्चित काय करायचंय, मला कॉफीच पाहिजे. मग ते म्हणले ब्रूची देऊ का नेस कॉफी देऊ, तुम्हाला काय आवडते बुवा. म्हणलं मला काय कपाळ कळते, जे जाल ते घेतो मी, काय तो काय करणार. पण आता ते आतमध्ये गेले, मी विचार करायला लागलो, ते ब्रूची आणि नेस कॉफीची वेगळी असते का. विचार, मला काहीच माहित नाही. 50 वर्षाचा झालो मी, पण मला एवढीच गोष्ट छोटी माहित नाही. लॉकडाऊन मध्ये मला एवढं शिकता आलं नाही. विचार सुरू आहे कॉफीचा, आणि घेतली मी कॉफी. फारच छान झाली होती. कशाची गेली होती होय तुम्ही. ते म्हणले बुवा नेस कॅफे होती. बर, म्हणजे नेस कॉफीची कॉफी चांगली असते. मी घरी आलो आणि घरी सांगायला लागलो, ऐकलं का ग, आता आपण नेहमी कॉफी करू ना तेव्हा नेस कॉफीची करू बर का. मी ती कॉफी ते देतो म्हणाल्यानंतर एकाच विषयाचं चिंतन सुरू करायला आरंभ केला. ते अगदी बरेच दिवस नंतर सुद्धा कधी कॉफीची आठवण आली की मला त्यांची आठवण होते. ते म्हणले ते ही देऊ का ही देऊ. मी त्यांना हे सांगितलं, एकाच विषयाचा विचार जेव्हा सुरू होतो त्यावेळेला त्याला म्हणतात चित्त. एकच विषय, तेवढंच 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 तेवढं सारखं तेच झालं. आता गंमत अशी आहे, आपण चित्ताच्या साह्यानं काय करतो तर चिंतन करतो. एकच एकच विषय चालतो, सारखा तोच विषय चालतो. मला समजा उदाहरणार्थ वांग्याची भाजी आवडत नाही, आवडत नाही त्या गोष्टीचंही चिंतन आतमध्ये चालतं, आणि बटाट्याची भाजी आवडते त्याचंही चिंतन आतमध्येच चालतं. मला तुम्ही जेवायला बोलवलं, आता मी एवढं चांगलं प्रवचन करायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला असं वाटतं का म्हणे बुवाचं लक्ष सगळं जेवणातच असतं म्हणून मी काही बोलत नाही. काय करू, काही करा, तसंही चालतं आपल्याला. असं नुसतं दाखवायचं बरं का, हिपोक्रेसी म्हणतो ना आपण. आणि माझ्या डोक्यात सुरू झालं, त्यांनी बोलवलंय मला जेवायला खरं, पण नेमकी त्यांनी वांग्याची भाजी केली तर मला तर वांग्याची भाजी आवडत नाही. फोन करून सांगू का, मेसेज करतो त्यापेक्षा वांग्याची भाजी करू नका. पण त्यांना काय वाटेल, काल तर मी विश्व मिथ्या याच्यावर बोललोय, आता वांग्याची भाजी नको हे कसं सांगणार. जे आपल्याला आवडत नाही ते सुद्धा चित्त धरून ठेवतं, लक्षात घ्याल. असं नाही की आवडणारी गोष्ट धरतं. नाही, मी असं करतो, बटाट्याची भाजी करा असं सांगतो, म्हणजे मग त्यांना दुसरी कुठला ऑरच राहणार नाही. पण बटाटे मिळतील का तुमच्याकडे, कसे काय मिळतात मला माहिती नाही. ऐन वेळेला त्यांना नाही मिळाले ना तर त्यांना वाईट वाटेल, मग त्यांना पुन्हा मला जेवायला बोलवावंसं वाटणार नाही. मग प्रवचनाचं काय व्हायचं माझ्या. न आवडणारे वांगी आणि आवडणारे बटाटे
माझ्या चित्तात सतत भरलेले असतात. सतत एक चिंतन करतो. अशा 50 गोष्टीचं चिंतन करतो. तो विषय नंतर येईल. 50 गोष्टींचं चिंतन अंतःकरणात असं खच्च भरलंय. कसा परमात्मा येणार त्यात? मला तर चित्त मोकळं करायचंय आणि त्यात परमात्मा भरायचाय. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. तुकोबा सांगतात. व्यर्थ चिंतन, व्यर्थ चित्त काम करतं. बरं, आणि अंतःकरण जेव्हा चौथं काम करतं तेव्हा त्याला म्हणतात अहंकार. संकल्प विकल्प करतं अंतःकरण, तेव्हा अंतःकरणाला म्हणतात मन. निश्चय करतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला म्हणतात बुद्धी. विवेक्षित विशिष्ट विषयाच चिंतन करतं, तोच विचार पक्का धरून ठेवतं, तेवढं चिकटून राहतं, त्याला म्हणतात चित्त. आता अहंकाराचं कार्य काय? संकल्प विकल्प मन. नीट पुन्हा ऐका, खूप नीट विचार करायला पाहिजे. असा परमार्थ वरवरचा नसतो. समर्थ म्हणाले नीट विचार करा, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. नुसता वरवरचा श्लोक वाचून कळला मला श्लोक नाही म्हणजे काय, माझं काय चाललंय, याचं सतत चिंतन ज्याचं होतं तो साधक पुढे जातो. नाहीतर वरवर वरवर चालू असतं आणि प्रत्यक्षात जे व्हायला पाहिजे ते झालेलं नसतं. तसं होऊ नये याकरता मी ही 4 वाक्य घेतली. पुढचा महत्वाचा मुद्दा आपला चाललाय की मग त्या अंतःकरणाचं अहंकार स्वरूप काय कार्य करतं. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निर्णय देते, चित्त एकाच विषयाला चिकटून राहतं तेवढाच विचार करतं. तर अहंकाराचं कार्य आहे अभिमान धारण करणं. अभिमान हे अहंकार वृत्तीचं कार्य आहे. अभिमान, अभिमान म्हणतो ना आपण, तो फार अभिमानी आहे. म्हणजे काय अभिमानी आहे म्हणजे काय? देवाला सुद्धा समर्थाने म्हटलंय, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. अभिमान. तर अहंकार कार्य करतं ते अभिमान कार्य करतं. आता अभिमान मध्ये मुख्य धातू कुठला आहे तर मत धातू आहे. मत, मराठीत म्हणतो ना माझं मत असं आहे, तो संस्कृतचा जसाच्या तसा अर्थ घेतलेला आहे त्याने, मत. आणि त्याला अभि हा उपसर्ग लागलाय. उपसर्ग मूळ धातूची दिशा बदलतं. जसं स्थान म्हणजे एका ठिकाणी राहणे आणि अभिमान, क्षमा करा, स्थान म्हणजे एका ठिकाणी राहणे आणि प्रस्थान म्हणजे एका ठिकाणी न राहणे, निघणे. प्र हा उपसर्ग लागला की मूळ धातूला दिशा वेगळी देतो. तसा अभि हा उपसर्ग लागला. अभि, अभिमान. अभिमत याच्यावरून शब्द झाला, अभिमत याच्यावरून शब्द झाला अभिमान. मत याचं प्रत्यक्षात कार्य स्वरूप आहे मान. अभिमान, विशिष्ट गोष्टी मानणे ज्याला म्हणतात अभिमान. आता कॉफी बद्दलच बोलतो तर कॉफी घेऊया, कॉफी बद्दलच बोलूया. अभिमान, त्यांनी मला कॉफी दिली, मला कॉफी खूपच आवडली, मी कॉफी घेतली, मी कॉफी आवडणारा आहे. अभिमान याचा अर्थ काहीतरी मानणे. आपण आपल्या स्वतःला काहीतरी मानतो. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी या देशातला आहे, मी अमक्या गावातला आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या वयाचा आहे, मी प्रवचनकार आहे. काय समजलात तुम्ही? मी तमुक आहे, मी अमुक नाही, मी बुद्धिमान आहे, मी मला कळतच नाही काही. असा कसा वेडाच आहे ना मी. लक्षात बाकीच्यांच्या नाही आलं पण मी पटकन ओळखलं, मी शहाणा आहे, मी सुंदर आहे, मी सुंदर नाही, मी आत्ता प्रवचन करतो आहे, मी आत्ता प्रवचनात झोपा काढतो आहे, मी काहीतरी आहे. अभिमानाचे 2 प्रकार केलेत शास्त्रकारांनी, एक अहम अभिमान आणि एक मम अभिमान. अहम अभिमान म्हणजे मी काहीतरी आहे आणि मम अभिमान म्हणजे माझं काहीतरी आहे. चिंता कुठे सुरू झाली लक्षात घ्या. मी काहीतरी आहे आणि मीच्या भोवती नेहमी मम असतो, ममला धरूनच मी राहतो. माझी ही पत्नी आहे,
माझे हे आई वडील आहेत, माझं अमुक अमुक आहे. आणि लक्षात घ्यायचं, अहम अभिमानाने मोह होतो आणि मम अभिमानाने शोक होतो. अर्जुनाला जो शोक झालाय, शोक मोहादी संसार बीज, ही जे वर्णन केलंय आचार्यांनी, मम अभिमानाने नेहमी शोक होतो. माझ्या मुलाला लागलं, वाईट वाटलं हो. लागावं का? अजिबात लागू नये. औषध करावं का? लगेच करावं. पण शेजारच्यांच्या मुलाला लागलं असतं तर, त्यांच्या मुलाला लागलं असतं तर मला वाईट वाटलं असतं काय? माणूस म्हणून वाईट वाटेल तेवढं वाटू द्या. गोंदवलेकर महाराजांनी एक छान दृष्टांत दिला. ते म्हणले, एका लग्नाला एक मित्र आला, खूप घट्ट मैत्री होती. या मित्राने त्या मित्राला सांगितलं, माझ्या मुलीचं लग्न आहे, आधी 8 दिवस तयारीला ये. 8 दिवस आधी तो तिथे जाऊन राहिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा मित्र त्या मित्राला, म्हणजे ज्याचं लग्न, ज्या मुलीचं लग्न ठरलंय त्याच्या वडिलांचा मित्र आहे तो ना, तर तो त्याला सगळी मदत करतो. साड्या मदत आणा, हे करा, ते करा, घर स्वच्छ करा, कार्यालयातली व्यवस्था करा, खरेदी करा, बॅगा भरा, पेट्या भरा, लिहून काढा, सगळी तयारी करतो त्या लग्नाला. आणि प्रत्यक्षात लग्नाला सुरुवात झाली. बोहल्यावरती नवरा नवरी उभे आहेत, गर्दी खूप आहे. त्या मुलीचा बापही मागे उभा होता आणि त्याचा मित्रही मागे उभा होता. गोंदवलेकर महाराज म्हणाले, झाली अशी परिस्थिती की जे गळ्यात घालायचे, नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायचे, हारच आणून दिले नाहीत त्या फुलवाल्यांनी. त्याला सांगितलं होतं, आता हार आले नाहीत, अगदी मुहूर्त आला, बोहल्यावर उभं राहायची वेळ आली, हार आले नाहीत. मुलीचा बाप जेवढा चिंतित झाला तेवढा म्हणाले तो मित्र चिंतित नाही झाला. त्याचं कारण ती मुलगी त्यानं आपली मानलेली नाहीये. त्यानं धावपळ केली आहे, त्यानं सगळं केलंय. वेळ प्रसंगी त्या मित्रापेक्षा त्यांनी जास्त कष्ट केले असतील, पण त्याची चित्तदशा शांत होती, कारण त्याचं निश्चित आहे, ही माझी मुलगी नाही, मित्राची मुलगी आहे. हो, तो जाऊन हारही आणेल, धावपळही करेल, गाडीवर पटकन गेला, 5 मिनिटात हार आणून गेले, काम झालं. पण चित्तदशा वडिलांची जशी झाली तशी त्या मित्राची झाली का? महाराज म्हणाले, असं आपल्याला आपल्या प्रपंचात वागता येईल की नाही? पण माणूस ते पर्सनली घेतो. अहम अभिमान आणि मम अभिमान, त्याचा परिणाम शोक मोह सुरू होतात. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. हा अभ्यासाचा विषय आहे, एका प्रवचनात किंवा नुसतं चिंतन करून होणार नाहीये ते. कारण काय होतं, निरूपण करताना मलाही वाटतं सोपं आहे, पण निरूपण झाल्याबरोबर मी लगेच मुलावर चिडचिड करतो. नाश्त्याचं काय झालं, तुला सांगितलं होतं ना करायला पोहे. बोलणं फार सोपं आहे. मराठीत या करता म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. ऐकणंही सोपं आहे, ऐकताना वाटतं कळलं. विचार करा, उद्या सकाळी उठाल ना त्यावेळेला आठवून बघा काय यातलं आठवतंय. कारण एवढ्या 17व्या श्लोकांनी जर काम झालं असताना तर पुढचे 200 श्लोक लिहावेच लागले नसते त्यांना. 170 श्लोक 180 श्लोक लिहावेच लागले नसते. म्हणून नेहमी नेहमी ऐकत राहा, ते कोणाचंही ऐका. प्रवचनकार कीर्तनकार कोण आहे काय, भाजीवाला कोण आहे काय संबंध आहे? हो, भाजी पुन्हा पुन्हा आणावीच लागणार आहे. तसं प्रवचनकार कीर्तनकार कोणी असो, नेहमी ऐकत राहावं. मी आपल्याला नुसतं सांगायचं नाही, मी माझ्या गुरुजींचं रोज ऐकावं. काही गुरुजन माझे आज नाही आहेत, मग त्यांचं रेकॉर्डिंग ऐकावं. म्हणजे माझा तो निश्चय बाणत जातो. समर्थ सांगतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. झटकन एखादी गोष्ट घडते. असं वाटलं नव्हतं, कालपर्यंत त्यांचं ऑक्सिजन म्हणाले 98 होता, आज एकदम 20 झाला, संपले ते. निमित्त ऑक्सिजन कमी झाला हे तुमचं शास्त्र सांगतं. खरं सांगायचं झालं तर भगवंताची व्यवस्था आहे. जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. आहे ना, सिनेमावाल्यांनी सुद्धा हेच लिहिलंय ना, हसते हसते जीना सीखो, हसते हसते मरना. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते. चांगली गोष्ट अकस्मात घडते. आज म्हणले पटकन नोकरी लागली हो, मला कळलं पण नाही नोकरी कधी लागली, पटकन लागली, असं वाटलं नव्हतं. अकस्मात होणार होऊन जाते. दुःखाचा वा सुखाचा समन्वय कसा लावाल? पुढचे 2 चरण, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. कुठल्या तरी जन्मी केलेल्या कर्माचा परिणाम, कुठल्या तरी जन्मी केलेल्या, कुठलं कर्म असेल माहिती नाहीये,
या जन्मीचा आहे का गेल्या जन्मीचा आहे का या जन्मीचा 10 वर्षापूर्वीचा आहे का 10 जन्मापूर्वीचा आहे? वी डोंट नो, आपल्याला माहिती नाहीये. ते सत्पुरुष सांगू शकतात या जन्माचं हे कर्म नाही, तुझं या जन्माचं कर्म आहे. साईबाबांच्या चरित्रात एक गोष्ट येते. शिर्डीवाले साईबाबा रस्त्याने एकदा चालले होते, तर एक आई वडील, त्यांची मुलगी मेली होती 6-7 महिन्याची, तिचं प्रेत मांडीवर घेऊन असे दारात रडत बसले होते. रडत होते. बाबा बोलले, भाई रोते क्यों हो? पटकन दोघं आले आणि लांबनं बाबांना नमस्कार केला. बोले, बाबाजी ये हमारी बिटिया बहुत हमें प्यारी थी, गुजर गई, गेली, मेली ती, आणि म्हणून रडतोय. अहो, लोक जमलेत, आता त्या बाळाचं पुढं काय लहान असेल तर ते पुरलं पाहिजे किंवा काय जाळलं पाहिजे, काय करायला पाहिजे ना ते प्रेताचं. ओली माती ओल्या मातीला देऊन टाकली पाहिजे. बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि बाबा म्हणाले, ही तुमची मुलगी नाहीये. म्हणले, आमचीच मुलगी आहे, आम्हीच जन्म दिलाय तिला. ही मुलगी नाहीये. आणि बाबांनी त्यांचा बाबांच्या चरित्रात ही कथा आहे बरं. गेला जन्म सांगितला, पाठीमागचा जन्म सांगितला. गेल्या जन्मी तुला, त्या नवऱ्याला सांगितलं, तुला तेलकट पदार्थ, भजी वडे खूप आवडायचे. अचानक तुला अशी इच्छा झाली, पाऊस पडत होता, मला गरम गरम वडे करून दे, भजी करून दे, आणि तेल संपलं होतं. तर तुझी बायको संध्याकाळच्या वेळेला निघाली आणि खेडेगावात जिथं कुठं राहत होता तिथे एका तेलिणीकडे गेली. तिच्याकडून 5-6 किलो तेल आणलं आणि ते तुम्ही आणलं, वापरलं, पण तिला पैसे दिले नाहीत. काही दिवसांनी ते तेलीण मरून गेली. मला एकच सांगा, तुम्ही हिच्या डोक्यावरती तुम्ही टाळूवरती तेल भरायची पद्धत आहे बघा. लहानपणी खूप तेल लावलं जातं. टाळू भरणे असा एक प्रकार असतो. खूप तेल. हो म्हणले, बाबा तुम्हाला कसं कळलं? तेच सांगतो म्हणाले. खूप खूप तेल आम्ही तिला लावलं. बाकी नॉर्मल केसमध्ये जेवढं तेल मुरतं त्यापेक्षा हिच्या डोक्यात जास्त तेल मुरायचं. भराभरा तेल प्यायल्यासारखं करायची ती, असं एकदम सक करून घ्यायची ते तेल. होय ना? ती तेल घ्यायला आली होती, तेल संपलं, विषय मिटला, ती गेली. समर्थ म्हणाले, ऋणानुबंधे मिळाले सर्वही. सगळे तुम्ही आम्ही एकत्र येतो ते काहीतरी आपण देणं लागतो किंवा घेणं लागतो, म्हणूनच बरोबर असतो. प्रेम नको असा मुद्दा नाहीये, ते परमेश्वरांनी दिलेली व्यवस्था आहे. या नात्याने आपण एकमेकांवर शुद्ध प्रेमाने कर्तव्य छान करायची आहेत. पण अवास्तव जी इन्व्हॉल्वमेंट म्हणता एंटँगलमेंट होते ना, आणि अचानक अशी गोष्ट घडते की एकदम माझा मुलगा, मी माझ्या मुलांना अगदी मनापासून शिकवलं, खूप तळमळीने शिकवलं, घासातला घास म्हणतात तसा भरवला, पण अचानक तो मुलगा लांब बदली करून घेतो. तिकडे लग्न झाल्यावर एकदम पुण्यातून नागपूरला बदली करून घेतली होती आणि आता त्याला वेळही नसतो माझ्याकरता बघायला. मग मी रडत बसतो. दासबोध वाचताना सुद्धा आठवण मुलाची काढतो. काय दासबोध वाचून उपयोग आहे एवढा? काय समर्थांकडे जाऊन उपयोग आहे? माझा मुलगा मला विचारत नाही. समर्थ म्हणाले, मती मंदते खेद मानी वियोगे. प्रिय गोष्टीचा वियोग होतो आणि अप्रिय गोष्टी मात्र समोर असते. मला जो आवडत नाही तो रोज येऊन भेटतो. अनुकूल आणि प्रतिकूल भाव मी अवास्तव गुंतल्यामुळं जास्त मी हार्ड करून ठेवला, जास्त मी स्ट्रॉंग करून ठेवला. आणि अनुकूल प्रतिकूल भाव ज्याचा अत्यंत आहे त्याला मतिमंद म्हटलंय समर्थांनी. मतिमंद म्हणजे मतिमंदांच्या शाळेतच टाकलं पाहिजे असा अर्थ नव्हे. ज्याला वेळेवर कळत नाही त्याची मती मंदच आहे ना. पटकन झटकन जे कळलं पाहिजे की या जगामध्ये सगळे बाकीचे सोडून द्या, माझा हा देह सुद्धा मला ऋणानुबंधाने मिळाले, काही वर्षानंतर तो मला परत द्यायचा. ज्याच्याकडून घेतलाय त्या पंचमहाभूतांना परत द्यायचा. बाकीचे विषय सोडूनच देऊया. माझ्या भोवतीची परिस्थिती मला केव्हा तरी सोडावंच लागणार आहे. जे आलं ते जाणारच आहे. भगवान दुसऱ्या अध्यायात तेच सांगतायत, आगमा पायीनो मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण दुःख सुख दुःखदा आगमा पायीनो नित्यांस्तां तितिक्षस्व भारत. अर्जुना, हे आगम आहे आणि अपायीन आहे, म्हणजे येणार आहे म्हणून जाणार आहे. तेच जातं जे आलेलं असतं. जे आलेलं नाही ते कधी जात नाही, आणि आलेलं नाही असं आपलं आत्मस्वरूप आहे. प्रत्यक्षात आपण आहोत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे सगळं तात्पुरतं आलेलं आहे प्रारब्धाचे भोग संपवण्याकरता. म्हणून
मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. केलेल्या कर्माचं फल जेव्हा फलोन्मुख होतं, द्यायला योग्य होतं, त्यावेळेला त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आपण पाठीमागे विषय पाहिलाय, पुढेही केव्हा तरी आला विषय तर पाहू. आणि म्हणून त्या प्रारब्ध कर्माला आनंदानं भोगा, शांतपणाने. आणि जर मला ते शांतपणानं भोगता येत नसेल तर समर्थ मला मतिमंद म्हणताय. मतिमंद ते खेद मानी वियोगे. वाईट वाटतं, खिन्न होतो मनुष्य, मग रडत असतात असे लोक सारखे. कोण ऐकणार आमचं? रडा. परमार्थ पहिल्यांदा आपल्याला हसायला शिकवतो. काही असेल तरी नेहमी हसत राहावं. मस्त. कोणी मला शिव्या दिल्या, मस्त हसावं. अच्छा, अशा मी याला जे गेल्या जन्मी दिल्या होत्या वाटतं. मी तर असं म्हणतो, तरी माझ्यासारख्या जमत नाही त्याला. मला कोणी श्रीखंड वाढलं, आम्रखंड वाढलं, विचार करावा, असं मी याला वाढलं होतं वाटतं. वा, अजूनही मी वाढेन. म्हणजे मला जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत काही कमी. दान धर्माला हेच तर महत्व आहे ना. जोपर्यंत देह धारण करावे लागणार आहे तोपर्यंत कधी गरीबी येऊ नये म्हणून दान धर्म आहे एक मुद्दा. आणि माझं आहे त्याचा त्याग करण्याची मला सवय राहावी म्हणून दान धर्म. दान धर्म फक्त पैशाचा किंवा अन्नाचा करायचा असतो असं नाही. माझ्या वाणीतून सुद्धा मी पवित्र शब्दांचं दान करू शकतो. समर्थ म्हणाले, वचने बोलावी करुणेची, नाना परिस्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे बघा. माझ्या वाणीतून लोकांचं अंतःकरण निवावं. या बसा. आहे की नाही शक्य हे? आलात आता बसा. आमचे गुरुजी गमतीने सांगायचे, माणसं जेवायला वाढतात पण डोळे असे करतात, गिळा, आपल्या काकाचा माल आहे. जर जेवायला वाढायचंच आहे तर किती आदरानं वाढा, इतकं प्रेमानं, अवतीभवती. माझं एखाद्याशी पटो नाही तर नाही पटो, नाही पटलंच पाहिजे असं नाहीये. अनुकूल प्रतिकूल भाव जेवढा मला कमी करता येईल ना तेवढं मला तत्वज्ञान समजलंय. एकदम 0% अनुकूल प्रतिकूल भाव फक्त सत्पुरुषांचा, यालाच तर चित्तशुद्धी म्हणतात. अनुकूल प्रतिकूल भाव संपणे. हा मला अनुकूल आहे म्हणून मी त्याच्याशी चांगलं वागावं, तो प्रतिकूल आहे म्हणून त्याची वाईट वागावं नाही. म्हणून धर्मशास्त्राचा दट्ट्या पाहिजे मागे, धर्मशास्त्र डोक्यावर पाहिजे की शास्त्राला आवडणार, माझ्या समर्थांना आवडणार नाही, हा माझ्याशी वाईट वागला, मी नाही वाईट वागला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज एकदा रागावले, वाईट वाटलं त्यांना. इतकं छान मी लोकांना सांगतोय, माझं स्वतः करता काही नाहीये, आणि डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. इतकं वाईट म्हणजे, अहो निवृत्तीनाथ मोठे, सोपान मुक्ताबाई लहान, मध्यम असणारे ज्ञानोबा, त्यांच्यावरती वेळ अशी आली की आता भिक्षा मागायची जबाबदारी ज्ञानोबांवर. म्हणून आळंदीच्या त्या रस्त्यातून भिक्षा मागतात. आहे का काही, कोणी देतं का काही? ओम भवती भिक्षां देही म्हणतात आणि त्यातून अन्न 4 जण जेवताय. आणि असे निघालेले एका मायमाऊलीनं पाहिलं की अरे, आई वडिलांच्या शिवाय ही मुलं आहेत, काहीतरी दिलं पाहिजे. मग कालची श्रावण महिना होता, नागपंचमीला काय धिंड केले होते, धिंड करतात ना, पुरणाचे धिंड करतात बघा, तर ते दिलेले पुरणाचे पदार्थ, लाडू केला होता, 2 शिळं होतं, पण ते ज्ञानोबांच्या झोळीमध्ये टाकलं. इतकं आवडलं, निवृत्ती दादाला खूप धिंड आवडते, माझ्या मुक्ताबाईला लाडू आवडतो, म्हणून गोल वळले आणि निघायला लागले. इतक्यात एखाद्या कर्मठाची जर दृष्टी पडली तर अरे, संन्याशाची पोरं गावात, म्हणून त्यांनी ती झोळी हिसकावून घेतली, ती धिंड होती ती टाकून दिली, जे लाडू होते ते धुळीत टाकले, आणि हा परत उचलेल म्हणून पायाने रगडून ते मातीमय केले, झोळी फेकून दिली. आणि गावातल्या मुलांना सांगितलं, मारा रे दगड याला. जर दगड मला लागला आणि रक्त जर खाली पडलं तर परमेश्वर यांना शाप देईल. आणि जिथे सज्जनांचं रक्त आणि सतीचे अश्रू पडतात तिथली भूमी शाप देते त्या तिथल्या लोकांना, असं शास्त्र आहे नाही का. त्या महाभारतात धर्मराजाला इथे फासा फेकून मारला, आपण पाहिला असेल तो प्रसंग. तेव्हा पटकन द्रौपदीने सोन्याचं पात्र धरलं आणि ते रक्त खाली पडू दिलं नाही, कारण जर रक्त पडलं असतं तर तिथे 12 वर्ष आवर्षण पडलं असतं, असा महाभारतात श्लोक आहे. कारण परमेश्वराची सिस्टीम काम करत असते. सज्जनाला जिथे दुःख झालं ना तिथे वाईटच घडतं, आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून ज्ञानोबा पळत सुटले आणि जिथे गावाच्या बाहेर राहत होते तिथे आले. वाईट वाटलं ज्ञानोबा. आपण आपलं उपद्रव मूल्य काही नाहीये, काही माझा त्रास नाहीये,
झाला तर उपयोग आहे, पण असं वागतात. आणि म्हणून दार ताटी म्हणतो ना आपण, दार आता म्हणतात त्यावेळेचा शब्द आहे ताटी, म्हणजे त्याला फक्त दोरी असते, कड्या कोंडे नसतात. झोपडीच्या दाराला ताटी म्हणतात. अशी ताटी लावली, आतनं दोरी बांधली आणि ज्ञानोबा डोळे मिटून बसले ध्यानाला. मुक्ताबाईच्या लक्षात आलं, आणि मुक्ताबाईचे अभंग आहेत, ताटीचे अभंग केव्हा तरी वाचून बघा. मुक्ताबाई म्हणतात, मुक्ताबाई त्यांच्यापेक्षा लहान आहे हो. ज्ञानोबा जर 8 वर्षाचे असतील ना, तर ही 5-6 वर्षाची चिमुरडी आहे. आणि ज्ञानोबांना ती सांगते, ज्ञानो, योगी पावन मनाचा असा आहे अपराध जनांचा, विश्व झाली वन्नी संत मुखे व्हावे पाणी. विश्व जर अग्नी झाला तर आपल्या मुखातनं थंड असं पाणी व्हावं आणि त्यांच्या चित्तातला अग्नी शांत व्हावा. कशा करता मी आपल्याला सांगतोय, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी व्हायबल होतो, हलतो, त्याकरता या गोष्टी आहेत. यांचं तर स्वतः करता काहीच नव्हतं. माझा मुलगा तरी असतो किंवा सून तरी असते, अवतीभोवतीचे लोक असतात, यांचं कोणी नाहीये. तरीही ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाई सांगतात, वाईट वाटून घेऊ नका, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. असू देत, आपण त्यांचं कल्याण चिंतूया. वाटेल त्या स्थितीमध्ये वाईट वाटून घेता कामा नये. बाहेर काय घडणं याच्यावर आपला कंट्रोल नाहीये, पण आतमध्ये काय घडावं यावर माझा कंट्रोल आहे, असला पाहिजे. माझं वागणं ही रिॲक्शन नसावी, माझं वागणं ही ऍक्शन असावी. नो रिॲक्शन. आणि रिॲक्शन सुद्धा संत सांगतात त्याप्रमाणे असावी. रिॲक्शन जरी घेतली तरी तो कसा वागला त्याचा भाग आहे, पण मी माझ्या स्वतःच्या योग्यतेनेच वागावं. माझं बोलणं कसं असावं, माझं वागणं कसं असावं, माझं चिंतन कसं असावं. समर्थ सांगतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मी माझ्या जीवनात खेद मानणं आणि खिन्न होणं पूर्ण बंद करावं. आणि त्याच्याकरता हा विचार करावा, मी कुठल्या तरी जन्मी केलेलं कर्म भोगून संपवलं, आता माझं पाप संपलंय, आता आय एम हॅपी. आपल्या डोक्यावरचं कर्ज संपलं की आपण पेढे वाटतो की नाही. कर्ज काढलं होतं घराकरता आणि कर्ज फिटलं, ते बँकेने मला कागदपत्र हातात दिले, तुमचं कर्ज फिटलं, नील झालं, आपण पेढे वाटतो की नाही. मग तसं गेल्या जन्मीचं वाईट कर्मांचं कर्ज फिटलं, कोणी अपमान केला, अपमानात तपोवृद्धी सन्मानात तपोक्षय सांगितलंय. कोणी अपमान केला तर तपोवृद्धी, वा वा थँक्स, असं वर जाऊन बोलावा असा अर्थ नाही, वरती येऊन बोलायला पाहिजे असं नाही, पण मनामध्ये ज्यांनी मला दुःख दिलं त्यांनी माझं पाप संपवलं असा विचार करावा आणि आतमध्ये अत्यंत शांत राहण्याचा एक अभ्यासच करावा. सोपी गोष्ट नाहीये ही, पण सोपी नाहीये म्हणूनच ती करायची आहे. सोपं कोणी करेल. सांगण्याचा भाव असा की अशा अर्थानं मतिमंद ते खेदमान, मी मतिमंद नाहीये, मी बुद्धिमान आहे. आणि मी बुद्धिमान असेल, योग्य वेळेला योग्य ते मला कळत असेल, तर समर्थांच्या या वाणीप्रमाणे माझी खिन्नता मी फेकून द्यावी आणि एक प्रोडक्टिव्ह वर्क, विधायक कार्य माझ्याकडून घडावं, काही चांगलं काम व्हावं, जगाकरता घडावं किंवा स्वतः करता घडावं, पण चांगल्या प्रकारेच मी जीवन जगावं. त्याच्याकरता पुढच्या श्लोकाचा विचार आपण करूया, तो पुढच्या प्रवचनामध्ये करूया. आज इथेच थांबतो. थोडा माझ्याकडनं उशीर झाला, 1-2 मिनिटं इथं जरा आज डिस्टर्बन्स होता, मध्ये पण लाईट गेले, त्यामुळे पण आपल्याला डिस्टर्बन्स झाला, त्याबद्दल क्षमा मागतो आणि इथेच विरमतो. सर्वांना अभिवादन करतो. समर्थ रामदास स्वामी आपल्याशी मनाच्या श्लोकातून अजून अनेक प्रवचन बोलणार आहेत. आपण काळजीपूर्वक ही प्रवचन ऐका. माझ्या वाणीतून सांगायला काही न्यूनता राहिली तर आपण आपल्या चिंतनाने ते भरून काढा अशी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणायचा आणि थांबायचं. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थली सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओके, स्वानंद आता रेकॉर्डिंग थांबवलं तरी चालेल.